इथला टेबल आता क्लीन केलेला आहे. सगळ्या वस्तू आता घेऊन चाललेलो आहे. मला आलेत भेटायला सारंगलावर आणि आम्ही पोर्टलच सांगितलं होतं. सो आता तेच लोक पॅकिंग करून घेऊन जाणार सगळं. एक मिनिट सो हे असं त्यांचं असतं. हे सगळं आता पॅक केलेलं आहे. एक 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 आता एवढं सगळं न्यायचं आहे आम्हाला सोबत. सो इथे बॉक्स पॅक केला आहे. वॉशिंग पॅक केली आहे. किचन आवरून ठेवलं आहे सगळं. सगळेजण आलेत वरती घरी भेटायला. आणि मी कदाला सारखं रडू येते पण तिला मी एवढं इग्नोर करते. मी त्यांचं म्युझिक रडला तिले रड. कसं वाटतंय ना मी कामी चाललो वाईट वाटतंय. रडू येते. रडू नको ना नमिका. अगं रडू नको रडू. येणार आहे परत येणार. हे बघ सारं परत कधी मला पण तेच. अरे तू पण रडायला लागली. अरे थांब. फुल इमोशनल मोमेंट. नको रडू. हा टेबल नको ना. नाही आता हा गणपती बसवायला काय करू. हे ना हे इकडे ठेव. हो बसायला जागा होईल म्हणजे त्याची. हा बरोबर आले. तो आता रिकामच करू पूर्ण. रिकामा करून तुम्ही पडदे काढले ठेवले कुठे. दिले त्या याच्यातच. काय नाच हो मुंबईला नाही. थोडंसं जे लागणार आहे त्या गोष्टी सगळ्या रिटर्न. आता सध्या 2 वर्षाचा प्लॅन आहे. बघू मग पुढे. म्हणजे येऊन जाऊन असणार आहे. महिन्यातून 2-3 चक्कर मारू. हां रेंटवरच घेतला तिथे. मोमेंट कॅप्चर केलं. हो हो. सो देवारातले काही देऊन यायचेत मुंबईला. मम्मी कशी विचारात गेलेली आहे. काय विचार करते मम्मी. काय नाही. तुम्हाला काय सगळ्यांना रडायलाच लावायचंय का. अशी ती शांत एकटक अशी बघत राहील. गणपतीची मूर्ती दिसली ना समोर मला. इकडे मॅडमचं चाललेलं आहे एक 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 देवघर आवरायचं. आता मी सोबत. तो गणपती मला वाटतंय साईबाबांच्या जागी तो गणपती ठेव. नाही तो गणपती तुटलेला नाही तो फक्त खालून त्याचा गम नाही. वहिनी एक काम कर. वहिनी हे पहिलं खाली नेऊन ठेव. काचेचं एक कुठलं भेटलं दोघीच.
ते दुधाचं वगैरे पण नाही, ते काचेचं आहे ना सगळं. बाळा त्याच्यात थांबणे स्वतः आवरावर चालू आहे. थोडंसं सामान पॅक झालं आहे, ते नेलं खाली. आता 9:30 वाजलेत. सारंगला जेवायला बनवते, त्याला आता जेवण करूनच घेऊन जाईल, कारण की आता आम्हाला पोचायला वेळ होईल. मग त्याचं परत जेवणाचं शेड्यूल नको बिघडायला. त्याचं ॲक्च्युली 9चं टायमिंग असतो, पण आता 9:30 वाजले, तर आता भरवते आणि आवरले. सो घर एवढं मोकळं झालेलं आहे आता. इथलं पण सगळं, किचन पण सगळं, आता इकडे जे होतं सगळं तुम्ही माझ्या होम टूरच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आणि ॲक्च्युली हेच रिझन होतं होम टूर करायचं. अक्षरशः 2 वर्ष झाले आम्हाला या घरामध्ये. मी कधी होम टूर दिला नाही, कारण की आम्ही खरंच देणारच नव्हतो. ह्यांचं असं होतं की यार नको असं तसं. पण यावेळेस आता आम्हाला जायचं आहे मुंबईला, त्याच्यामुळे मला एक आठवण पाहिजे होती, कारण की आता आम्ही इथून भरपूर सामान हलवलेलं आहे आणि परत मग इथे यायचं. आमचा प्लॅनिंग आहे 1.5-2 वर्षाचा मुंबईला. तर मग परत येण्याच्या वेळेस परत कसं असेल काय असेल काही म्हणजे काय पुढचे आयडियाज नाही आहे अजून आम्हाला. तर म्हटलं एक होम टूर करून घेऊया व्यवस्थित, कारण की आता एवढं सामान हलवलं आहे. शिफ्टिंगमध्ये आता आम्ही पोर्टर लावलं, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित पॅकिंग झालेलं आहे. पण तरी पण शिफ्टिंगमध्ये वस्तूंची वाट लागतेच, काही ना काही प्रॉब्लेम्स होतातच. तर म्हटलं आपण एकदम व्यवस्थित आपलं घरचं सगळं एक करूयात. हे काय म्हणतो आपण, घरावर शिफ्टिंगचं सामान जेव्हा काढलं तेव्हा मी अख्खं घर माझं पूर्ण आवरलं आणि मग मी ब्लॉग शूट केला माझा, जो की होम टूरचा होता, जो की तुम्ही सगळ्यांनी बघितला. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी नक्की जाऊन बघा ब्लॉग. आणि अक्षरशः मला रडू येतं आहे, कारण की खूप छान गोष्टी आहेत इथे. खूप सगळ्या गोष्टी भारी होत्या, सगळं सेट झालेलं होतं. आणि इवन लग्नाच्या 3 वर्षापासून म्हणजे जवळपास आता मी 2018पासून मी पुण्यातच होती, त्याच्यामुळे मला असं एकदम सेट झाल्यासारखं झालं होतं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझा जिथे जन्म झालेला आहे ना, मी तिथेच जाऊन राहणार आहे आता परत. म्हणजे मी असं स्वप्नात पण विचार केला नव्हता की जिथे माझा जन्म होईल. ॲक्च्युली माझं पूर्ण बालपण मुंबईतच गेलं आहे, पण आम्ही मीरा रोडला राहायचो. आणि जिथे माझा जन्म झालेला आहे ते आहे मालाड, जिथे आमच्या चौघांचासुद्धा जन्म झाला. माझ्या आईचा जन्मसुद्धा मालाडमध्ये झालेला आहे. माझी मम्मी प्रॉपर मुंबईची आहे, माझे पप्पा गावचे आहेत. तर असं कधी विचार केला नव्हता की मी मुंबईला जाईल. आणि इवन तिथे सगळे माझे मम्मीचे रिलेटिव्ह आहेत, माझे 2 मामा, माझ्या 2 मावश्या, माझा मावस भाऊ, तर सगळेजण तिथे आहेत स्वतः. आणि माझी परत आत्याची मुलगी पण तिथेच आहे. म्हणजे आम्ही सगळे 5-5, 10-10 मिनिटावर जवळ आहोत. सो ती एक हॅपीनेस आहे की आता सगळ्यांना परत भेटणार, सगळ्यांची भेट होणार. कारण की इथून पुण्यावरून जायचो तेव्हा 1-2 दिवसासाठी जायचो, मग जास्त कोणाला भेटणं होत नव्हतं, बोलणं होत नव्हतं. तर छान वाटतंय की आता त्या लोकांसोबतच्या क्लोज जाईल. पण आता इथे मला ह्या घराशी एवढी अटॅचमेंट झाली होती ना. ॲक्च्युली या घराशी अटॅचमेंट म्हणजे असं की हे घर आम्हाला माहिती आहे की आम्ही कसं घेतलेलं आहे. म्हणजे शून्यातून हे घर आम्ही निर्माण केलेलं आहे की जिथे कोणाचा सपोर्ट नव्हता. हां, माझ्या पप्पांनी आणि माझ्या भावांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे जेव्हा हे घर घ्यायचं होतं तेव्हा, म्हणजे जेव्हा आमच्याकडे काही नव्हतं तेव्हा माझा मोठा भाऊ, माझे भाऊ सगळेजण उभे होते. इवन माझ्या पप्पांनी पण खूप सपोर्ट केलेला आहे आम्हाला. तर तर एवढं छान घर सजवलं आहे आणि 2 वर्ष आम्ही इथे राहिलो. आणि असं अचानकच आमचं ठरलं की यार आता ह्यांचे पण कामं आहेत. ॲक्च्युली ह्यांना ना कोर्स करायचा आहे म्युझिकचा, जो की ह्यांना करायला नाही मिळाला. ह्यांची खूप इच्छा होती, त्यावेळेस परिस्थिती नव्हती, फीस जास्त होती, सो नाही करता आलं त्यांना कोर्स. तर मग आता करू शकतो असं आम्हाला वाटतं. सो आम्ही म्हटलं जाऊयात थोडंसं, कारण की पुढे ते आम्हाला फ्युचरला कामी येणार आहे. सो त्याच्यासाठीच आम्ही मुंबईला चाललो आहे, बाकी दुसरं काही रिझन नाही आहे. आणि हे घर आम्ही रेंटवर नाही देणार आहोत, ही माझी इच्छा आहे. कारण की इथे रेंट पण आम्हाला 10-15 मिळणार. पण मग मला असं वाटतं की रेंटवर घर नको द्यायला. एवढं घर छान सजवलेलं आहे, उगीच कोण कसं येणार कसं राहणार, आपल्या घराची वाट नको लागायला. आणि आता आम्ही जाणार आहोत 1.5-2 वर्षासाठी. सो मला असं वाटतं 1.5-2 वर्षासाठी घराची नको वाट लावून घ्यायला. सो मी रेंटने नाही देणार. नितीन म्हणत होते की आपण रेंटने देऊयात, तेवढंच रेंट येईल, आपल्याला सपोर्ट होईल. पण मी त्या गोष्टीसाठी नाही ॲग्री होते, कारण की मला नको वाटतं आहे. सो रेंटने नाही द्यायचं आहे. आणि बघू आता. तसं मला हॅपीनेस पण आहे. मला मुंबई आधीपासून आवडते, कारण की माझा जन्मच मुंबईत झालेला आहे. आणि माझ्या लग्नाआधी तर अशी अट पण होती की मला मुंबईचाच नवरा पाहिजे. मी माझ्या पप्पांना काय म्हणायचे, मुलगा शोधताना मुंबईचाच शोधा असं.
आणि मी पुण्यात राहिली. मग मला पुणे आवडायला लागलं. मी तिथे ह्यांच्यासोबत माझं लग्न झालं आणि आम्ही पुण्यात राहिलो. आता एवढे जवळपास आता माझ्या लग्नाला 4.5 वर्ष होती. आता ऑगस्टमध्ये 5 वर्ष कंप्लीट होतील आमच्या लग्नाला आणि तेव्हापासून मी पुण्यातच आहे. त्याच्या आधी मी 3 वर्ष पुण्यात होते. जवळपास मी आता 8 वर्षापासून पुण्यातच आहे. 2025 चालू आहे. तर आता मुंबईला जायचं आहे. एक्साइटमेंट पण आहे आणि वाईट पण खूप वाटतं आहे. वाईट मला ह्या गोष्टीसाठीच वाटतं की हे या घरासोबत अटॅचमेंट आणि इथल्या माणसांसोबत अटॅचमेंट, म्हणजे अनामिका झालं, संग्रामनं झाला, रेश्मा झाली. इथे मी एवढी मोठी आमची सोसायटी आहे पण मी कधी कोणाच्या असं क्लोज नाही केली. फक्त माझ्या 2च मैत्रिणी आहेत. 1 मिनटं मी बोलते परत नंतर. सॉरी, मी आवाज दिला होता बाहेर. तर मग हेच की बाबा इथे 2च मैत्रिणी मी केल्या. एवढी मोठी सोसायटी, जवळपास खूप मोठी सोसायटी आमची. जवळपास 12 बिल्डिंग्स आहेत इथे आणि मी जास्त कोणाच्या जवळ नाही गेली कधी. जे मला आवडले त्यांच्याशीच मी कॉन्टॅक्ट ठेवला. बाकी असे ओळखी भरपूर आहेत पण एक म्हणतो ना आपण एक फॅमिलीसारखं ज्यांच्यासोबत राहिली ते रेश्मा आणि अनामिका ह्या दोघीच होत्या. नंतर माझी वहिनी इथे राहायला आली, मग ती आमच्यामध्ये ॲड झाली. हे 3च घर सोडून मी बाकी कोणाच्या घरी कधी लवकर गेलीच नाही. काय माहिती, म्हणजे असं बोलली मी सगळ्यांसोबत पण अटॅचमेंट एक असते ना की एक आपला माणूस. तर हे एवढेच लोक होते माझ्या आजूबाजूला. तर त्यांना सोडून जाण्याचं पण खरंच मला खूप वाईट वाटते कारण की त्या लोकांनी खूप जास्ती सपोर्ट दिला आहे. जशी मी प्रेग्नेंट राहिली सगळ्या गोष्टी त्यांनी खूप सपोर्ट दिलेला आहे मला, खूप जास्त. म्हणजे ते विसरण्यापलीकडच्या गोष्टी आहेत. आत्तासुद्धा शिफ्टिंग चालू आहे. अनामिका चहा घेऊन आली वरती. काल पण वहिनीने मला घरी जेवायला बोलवलं होतं. आम्ही काल गावावरून आलो, 1 डे संगमनेरला जाऊन आलो. मग रात्री वहिनीने स्वयंपाक केला होता. परवाच्या दिवशी पण शिफ्टिंगचं आवरत होतं सगळं. अनामिकाने पार चहापासून सगळ्या गोष्टी अनामिकानेच केला. 2 टाईमचं चहा, 2 टाईमचं जेवण. तर इथे एक असं म्हणतो ना आपण एक फॅमिली झाली होती. आता तेच की आता तिकडे होईल की नाही, कारण की इथे कसं सगळे मराठी लोक होते. आता तिकडे मुंबई म्हटल्यावर सगळे मिक्स राहणार, मग कोण काय. तर मला नाही वाटत का मी तिकडे लवकर कोणाशी अटॅच होईल आणि इकडचं जे रिलेशन होतं, इथली जी बॉन्डिंग होती ती मला नाही वाटत का तिकडे क्रिएट होईल की नाही, मला काहीच माहीत नाही. आणि आता मी जिथे राहायला गेले, आमची नवीनच बिल्डिंग आहे फ्लोअरवरती, आता आम्ही एकच आहोत. तर बघू कसं आहे. पण तिकडे फॅमिली मेंबर्स आहेत, सगळे रिलेटिव्स आहेत. तर मग तिकडेच माझं मे बी जास्त चक्कर होईल, जाणं येणं होईल किंवा त्यांचं आमच्याकडे जाणं येणं होईल. तर मला तर जास्त रडूच येतं, काय माहिती का. म्हणजे असं म्हणजे आम्ही दोघं खुश होतो की चल ह्यांना जे करायचं होतं एवढ्या वर्षापासून किंवा ह्यांचं जे ड्रीम होतं का ह्यांना म्युझिकमध्ये तो एक कोर्स आहे तो करायचा आहे. त्यावेळेस परिस्थिती नव्हती, आता परिस्थिती आहे तर करूया. तर ती एक्साइटमेंट आहे आम्हाला की चल त्यांचं स्वप्न पूर्ण होतं आहे. नवीन शहर जातं, म्हणजे माझ्यासाठी नवीन शहर नाही आहे, ह्यांच्यासाठी आहे. हे ॲक्च्युली हे पण राहिलेले आहेत 2-3 वर्ष मुंबईत, पण ह्यांना मुंबई अजिबात आवडत नाही. आणि मला मुंबई खूप आवडते. इवन मला अजूनही मुंबई आवडते. मी पुण्यात राहते तरी पण मला वाटते की हा मुंबई छान आहे, मुंबईत जावं यावं. तर पण यावेळेस काय माहिती असं काय झालं आहे की मला असं पुणे नाही म्हणता येणार, पण मला हे घर सोडून जाऊ वाटत नाही आहे. पण ठीक आहे, आम्ही येत जात राहणार आहोत. गणपती पण आम्ही इथेच बसवणार आहोत. मी दीड दिवसाचा गणपती बसवते. मागच्या वर्षी गणपती बसवला नव्हता कारण की मी प्रेग्नेंट होती, तर यावर्षी बसवायचा आहे. तर मी रेंटच्या घरात नाही बसवणार आहे, मी इथे येऊनच गणपती बसवेल. 1.5 दिवसाचा असणार आहे. तर आता आमचं डायरेक्ट नेक्स्ट मंथमध्ये चक्कर होईल. आता थोडंसं घर परत आवरेल मी आणि मग आवरून निघू आम्ही. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तुमच्या दोघांना मी एक मेसेज करणार आहे वेगळा, पण आता नाही करणार. मी जेव्हा जाणार पोचणार तेव्हा करणार फ्री होऊन. तुम्हाला तर आम्ही असं म्हणत होतो की आता नितीन म्हणतोय की आम्ही मिस करेल, पण मी सांगतो गॅरंटीने सांगतो, ऑन कॅमेरा सांगतो, हा माणूस आम्हाला एक मेसेज सुद्धा करणार नाही की काय चाललंय, कसे काय माझ्यावर तरी करेल. ऍटलीस्ट ग्रुपवर ऍक्टिव्ह असेल, रिप्लाय देईल कधीतरी. हा माणूस मुंबईच्या काय म्हणतात त्या ह्याच्यात हरवून जाणार गर्दीमध्ये, मुंबईच्या गर्दीमध्ये हरवून जाणार हा माणूस. कोण मुंडे, कसले मुंडे, काय हो तुम्ही हसता. इकडे मी माझ्या डोळ्यात पाणी येतं, माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तुम्ही अशा हसता की रडते. आहे ना खूप वाटायचे. ती एक तर अशी करत नाही जवळ जास्त, आणि केली तर खूपच जवळ असते. मग काय तर त्यालाच म्हणतात प्रेमाची असुरी.
तुमच्याबद्दल. चेष्टा आहे तू चेष्टा करतो. काय होतंय? कसं काय अवघड असतंय? आणि येणार आम्ही दर 15 दिवसांनी चक्कर मारू. हो मी बोलली ह्यांना, म्हटलं आपण, कारण की ते घर आहे आपलं, साफसफाई झाली, सगळ्या गोष्टी आपण नाही करणार तर कोण करणार. काय काय बोललात लवकर सांगा. काय बोललात? काय कुठं काहीच नाही. म्हटलं येऊ मस्त राहू चिल टाइम करू. नको का रडू, तू रडती मला रडायला येते. अनामिका रडते मला पण रडू येते. हो गया इमोशनल ते हे ठेवायला होऊन जाईल ना, ते ठेवून देऊ म्हणते. सारं हे बघ, सारं त्याचं ते एक बाळा पडलं बघ, त्याचं पडलं ते विठ्ठल विठ्ठल तसं तो ह्याला नको लावून. हां दे आता, दे दे दे, पूर्ण बेसिंगला नको चिटकू. तर इकडे चाललेला आहे जेवणाचा कार्यक्रम. काय काय बनवलंय? बटाट्याची भाजी, डाळ, चपाती, भात. श्रद्धा मॅडमने खूप हट्ट केला. श्रद्धा आणि आहे ना. आणि इकडे मम्मी बनवत आहेत चपात्या. त्याला नको म्हटलं तरी ते गावच्या पद्धतीच्या खाऊन कशा फुगतायत बघ. मग शिकून घ्या पोरींनो. एकच चपाती करून दाखव. आणि इकडे का चालू आहे कार्यक्रम. बरोबर आहे की नाही? हा ना, चेक करते फक्त. तुम्हाला आवडेल नाही तर त्या परत करणार त्यांच्या हाताने. तो आला बघ, त्याला चपाती दे ना थोडीशी. सो वहिनीने घरी जेवण बनवलं होतं, वहिनीने अनामिका दोघींनी मिळून, आणि जेवण केलं. आणि आता मी वरती आली आहे. फायनल आता सगळं बघून घ्यायचं आहे. ज्या गोष्टी गाडीत टाकायच्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. मी आता तुम्हाला घर दाखवते एकदा किती सुनं सुनं झालं आहे बघा. सगळं क्लीन केलं मी आता. झाडू वगैरे, पोछा वगैरे सगळं मारलं. सो इथला सोफा घेऊन चाललो आहे सोबत. सोफ्याचे हे सोबतचे इथंच ठेवले. हे जे आहे ते इथलं होतं. आता तुम्हाला मी स्टुडिओ दाखवते. टी व्ही वगैरे पण काढला इथला. ही आमची एवढी मोठी जागा आहे. लाईट लावून दाखवते. एवढी मोठी स्पेस आहे इथं. हे आता सगळं ठेवून दिलं. इथलं सगळं काढलं आहे. हे ठेवायच्या गोष्टी त्या ठेवल्या. आणि असं काहीसं सगळं रिकामं झालं. किचन पण आता स्पेस किती मोकळा केलेला आहे. इथे जे होतं ते सगळं काढलं. इथे हे असं, इथलं पण वॉशिंग मशीन वगैरे सगळं काढलं. हे मी काल वॉश करत होते. सगळं तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल. हे सगळं आता क्लीन केलं. पाऊस यायला लागला बाहेर. बेडरूम आता फक्त एवढंच सामान न्यायचं आहे. सारंगचा टप आहे आणि आमचे बॅग्स आहेत बस. बाकी आवरले आता सगळं. सो खूप जास्त मिस करणार आहे मी ह्या सगळ्याच गोष्टी. कारण की स्वतःचं घर ते स्वतःचं असतं. रेंटवर ती मज्जा नाही येत जी स्वतःच्या घरात राहण्यात असते. चलो फिर
हे खालीच आहेत. सारंग झोपलेलं आहे तर, आणि आता वाजले आहेत 1. आम्हाला सकाळी 8लाच निघायचं होतं पण पोर्टलची गाडी लेट आली सो लेट झालो खूप. आता फिरलेलं आहे. आता मी नाईट ड्रेसच घातला म्हटलं ट्रॅव्हलिंगच करायची सो आता काय आवरणार वगैरे नाही आहे. निघू पटकन कारण की ट्रॅफिकच्या आत पोचायला लागेल. 5 वाजता आपलं ट्रॅफिक चालू होते सो आता येतील वरती मग आम्ही निघू. सो आता निघतो आहोत फायनली. सगळं पॅक झालेलं आहे. अनामिका, संग्रामदादा, वहिनी, रेश्मा आता खाली उतरते. सगळेजण येतात आपल्याला बाईक करायला. चलो फिर केले ना सगळं माहिती सगळे. हो हो देवाच्या पाया पडली. तुम्ही घ्या पडून देवाच्या पाया. आता मी बत्ती लावली. इथे कॅन नॉट नाही होत वाटतं. जाऊ तिथं घरी जाऊनच कधी एडिट केलेलं आहे तसं पण एक्सपोर्ट. ठीक आहे चलो फिर. हो टाका बॅगेत. इथले आम्ही झाडं पण उचलून ठेवले. एकच झाड ठेवलं. आता वहिनीला सांगू घालायला. वहिनी येऊन घालून जाईल. लॉक मी लावू का? चावी कुठे? सो फायनली निघालेलो आहोत आणि मॅडम करतात आता घर लॉक. बघू आता परत जसा वेळ मिळेल तसं आम्ही चक्कर मारू. मोरिया. संग्रामदादा उभे आहेत लिफ्टची वाट बघत. मी सारंग झोपलाय. सारंगला मी घेतलंय. संग्रामदादा How are you feeling? आम्ही येत नाहीये जातोय. तू स्वागताचं गाणं का गातोयस? अरे ते काय अरे सॉरी ते रात्री वाजवतात ना बिदायला. बिदायला कुठलं वाजवतात? लेक चालली सहा काहीतरी असतं. नेसली माहीत साडी. हॅलो हा सॉरी नेसली माहेरची साडी नाही का. लॉक केलं ना व्यवस्थित तू? लिफ्ट मध्ये. हो 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 लिफ्ट मध्ये आवाज ब्रेक होतो. हा कसं वाटतंय नितीन? कसं वाटतंय? भारी वाटतंय तुला एकदम? बाला नको लालू. काय राटेट आलंय. मायानगरीत चालला तू. स्वप्नांच्या दुनियेत चाललं नाही का. चलो शेवटचे कसं वाटतंय तुम्हाला? तुमच्या प्रतिक्रिया? मग मगाशी आली ना सारंग सोबत खेळायला. बसली बाहेर खेळत. बघू एक पाणी बॉटल सगळं इकडे साईडला
जेव्हा मी भेटेल रडू नका. येतील ना आम्ही येऊ. आमच्या आधी तुम्ही येशाल का मान्य आहे, पण आम्ही पण येऊ. चल भावा गणपती गावाला जावा नाशिकला. 1.5 दिवसाचा आधी हो दे माहिती आहे ना. येऊ बस मग ह्या 2 राहू द्या आता ह्याच्यात. हा त्याच्यातच राहू दे मागे ठेवून दे ना नाही तर तिथे ते टपच्या बोला कसं वाटतंय? आता आज आमचे ब्लॉगर जात आहेत मुंबईला. आता आम्ही कधी या ब्लॉगमध्ये येईल माहीत नाही. खूप दुःख होत आहे. खास करून आमचा सारंग जाणार आहे याचं खूप वाईट वाटते. सारंगच्या निमित्ताने आम्ही यायचो पण ठीक आहे चालतच राहील. आम्ही येत जाऊ भेटायला. तुम्ही येत राहा पुण्याला. तू आपण चाललो तुला काय बोलायचं? नको रडू जाऊ दे. तुला काय बोलायचं? आम्ही पण येऊ. तुला काय बोलायचंय? सारंगला घेऊन आपलं बोलून रडून सगळं झालंय. तू ब्लॉग मध्ये बघ आता तू मिस केलं. हिले रडली मगाशी. हे पण फोटो काढू नये का आपला सगळ्यांचा? कोण काढणार पण आपला फोटो? सेल्फी घेऊ. आता आम्ही कधी दिसणार तुला? लवकरच गणपतीला. ताता कलचल माऊ काका मामी सगळ्यांना ताता कला. सारंगला राहू द्या. रडू नको हा शानूबाई रडू नकोस. तो आता झोपेतून उठलाय ना. झोप येते अजून. चला बाय. चलो बाय बाय. चला, भेटूया. मिस करा मला. भेटूया चला लवकर येऊ. हो हो चल घे काय. रडू नका रे. चांगलं आता काहीतरी हे करतो. रडता कशाला तुम्ही दोघी? लवकर या. कोण आहे? चांगलं कामाला काय रडते? अरे ती रडे तिला रडू आले. आता आमच्या तिघींची बॉन्डिंग होती ना. येणार आता पण काही नाही तिथे लवकर. चलो. 2 वर्ष पटापटा निघून जाओ. पटापटा येऊ. त्याला दे इकडे त्याला. बाय. सारंगला मांडीवर घे. हा चल माऊला टाटा कर. माऊला म्हणा टाटा. आम्ही येणार पलत येणार आहे. माऊला म्हणा. नको ना जाऊ सर. माऊला म्हणा माऊ तुझी आता मुंबईला मला भेटायला लवकर लवकर. चला घ्या काळजी. हा. चला 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 काळजी चला घे. दादा तिची काळजी घ्या. तू त्यांची काळजी घे. चल रेश्मा बाय. चला. दरवाजा उघडा आहे तुझा. आईंचं असेल नाही. मम्मी तुझं आईंचं तुमचं. आई एकदा लावा. उघडून ठेव. मला काही समजतच नाहीये. चला चला मग घ्या काळजी. चल भाई मुंबईला या मुंबईला. अय मुंडे चला चलो टाटा. हो हो.